ये कार्यक्रम नागपुर के वैरायटी चौक पर आयोजित किया गया, जहां फाउंडेशन के सदस्य और स्थानीय लोग इस अनोखी पहल का हिस्सा बने। 31 दिसंबर को आमतौर पर लोग शराब का सेवन करते हैं, जिसके बाद अक्सर सड़क दुर्घटनाओं का शिकार हो जाते हैं। इसे देखते हुए रोड मार्क फाउंडेशन ने शराब छोड़ो दूध पियो अभियान शुरू किया है। इस अभियान का नेतृत्व फाउंडेशन के प्रमुख राजेश वाघ ने किया, जिन्होंने लोगों से अपील की कि वे शराब की बजाय दूध का सेवन करें और नए साल की शुरुआत स्वास्थ्यपूर्ण तरीके से करें। फाउंडेशन का उद्देश्य शराब से होने वाली दुर्घटनाओं और स्वास्थ्य समस्याओं को कम करना है और इस पहल को लेकर लोगों में जागरूकता फैलाना है। नमस्कार, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। रोडमार्क फाउंडेशन तर्फे दरवर्षी दारू सोडा दूध प्या हे अभियान चालवले जाते। 31 डिसेंबरला नागरिक विशेषतः युवक हे अतिमद्यपान करतात। अतिमद्यपान केल्यामुळे 31 डिसेंबर त्यांच्या अंगात येते आणि त्यांच्या अंगात आली की बरेच युवक हे स्टंटबाजी करतात, ट्रिपल सीट वाहन चालवतात, वेगात वाहन चालवतात, शर्यत लावतात, वाहन चालवताना झिगझॅग वाहन चालवतात, स्टंटबाजी करतात आणि याच्यामुळे ते कधी ते स्वतः रस्ते अपघातात बळी पडून मृत्युमुखी पडतात किंवा सामान्य नागरिक, निष्पाप नागरिक त्या अपघातात बळी पडतो आणि त्याचाही जीव जातो। आणि यामुळे एखादा परिवार आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त होत असतो। आणि नवीन वर्ष साजरे करा ते सौजन्याने साजरे करा, म्हणजे सगळ्यांना आनंद येईल। नवीन वर्ष हे सुखा समाधानाचे आणि आनंदाचे जातील। पण बेधडक वाहन चालवल्यामुळे आपण या ज्या मानवी चुका करतो, या मानवी चुकीमुळे कुणाचा तरी परिवार उद्ध्वस्त होणे ही काही चांगली गोष्ट नाही आहे। त्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना, नागपूरकरांना ही विनंती करू इच्छितो की त्यांनी नवीन वर्ष नक्कीच साजरे करा, रात्रभर साजरे करा, आम्हाला काही हरकत नाही। पण त्यांनी मानवी चूक करून कोणालाही अपघातग्रस्त करू नये, कोणाचाही जीव घेऊ नये किंवा स्वतःचाही जीव देऊ नये, एवढीच आम्ही यावेळेस नागरिकांना विनंती करतो। आणि नवीन वर्षाचं सगळ्यांना हार्दिक स्वागत। NBC न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट।